स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया है महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी डोंबिवली की, जहां इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवली के 50 वर्ष होने पर भव्य स्वर्णिमा का हुआ आयोजन। आगे बात करेंगे नासिक की, जहां नासिक पुलिस कमिश्नर ने एक नई पहल की शुरुआत की। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से बात करेंगे। अकोला के सरकारी अस्पताल क्षेत्र में एकमात्र आंदोलन पाया गया था। अस्पताल के कुत्तों को मृत शरीर को तोड़ते हुए देखा गया था। जब नागरिकों ने इस मामले को अस्पताल प्रशासन के संज्ञान में लाने के बाद तुरंत पुलिस से शिकायत की। घटना की जानकारी प्राप्त होने पर तुरंत पुलिस पहुंची और जांच शुरू कर दी, जहां शिशुओं व महिला का एक हाथ गायब पाया गया। वहीं अस्पताल प्रशासन ने कहा कि मामला संज्ञान में नहीं है। वहीं आपको बताते चलें कि ये साजिश के तहत किया जाता है। इस मामले में मीनाक्षी गजाबी का क्या कुछ कहना है, आइए आपको सुनवाते हैं। न्यूबॉर्न बेबी मिळालं आणि म्हणजे कॅज्युअल्टीच्या समोर ते पडलेलं होतं आणि त्या बेबीची अवस्था अगदी म्हणजे बघण्यासारखी नव्हती। तिला हेड नव्हतं आणि हात पण नव्हते तिचे आणि ते बॉडी तिथे पडली होती एवढ्या रहदारीच्या प्लेसमध्ये, कॅज्युअल्टीच्या समोर टाकलेली होती आणि कुत्रे सुद्धा तिथे जमलेले होते, कुत्रे पण लागलेले होते, मागे लागले होते बॉडीच्या। तर अशा दयनीय परिस्थितीमध्ये आम्ही पटकन ते बॉडी उचलली आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही FIR केला। पोलिसांना FIR केल्यानंतर ती बॉडी आम्ही घेतली आणि व्यवस्थित मॉर्चरीमध्ये ठेवलेली आहे। आता जी काही प्रक्रिया होईल, ती बॉडी कुठून आली, कशी आली, काय आली, तर ते सगळं आता पोलीस तपासणीमध्ये निदर्शनास येईल। CCTV आहेत आमचे तिथे, पण तिथे काय सिटी स्कॅन आणि बाकी कॅज्युअल्टीचं रिनोव्हेशन सुरू आहे आणि त्या एरियातले आम्ही ते वायरिंग वगैरे सुरू असल्यामुळे सध्या तरी बंद आहेत ते CCTV, त्याच्यामुळे आम्हाला ते बघता नाही आलं। परंतु अजून काही दुसऱ्या CCTV मध्ये दिसते का ते आम्ही बघणार। संशय म्हणजे काय, ते स्त्री भ्रूण हत्या आहे आणि ते कोणी म्हणजे कुठले बाहेरच्या लोकांनी केल्याचा संशय आहे। कारण ती जी बॉडी आहे अर्भकाची, ती बॉडी आपल्या हॉस्पिटलची नाही। ते कळता बरोबर आम्ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये इन्स्पेक्शन केलं, प्रत्येक बाईकडे जाऊन आम्ही विचारली, तर मागच्या 3 दिवसातल्या सगळ्या आईंजवळ त्यांचे बाळ आहेत, कोणचं मिसिंग नाही आहे बाळ आणि सगळ्या बाळ असल्याची आम्ही आधी खात्री करून घेतली। तर ते आपल्याकडचं नाही आहे, ते होम डिलिव्हरी वगैरे झालेलं बाळ आहे। कारण याचं कारण असं आहे की जे बाळ आपल्याकडे डिलिव्हरी होते, त्या बाळाच्या पायाला शाई असते आणि हाताला टॅग असतो। तर तसं त्या बाळाला काही म्हणजे हाताला टॅग पण नाही आणि पायाला शाई पण नाही। तर याच्यावरून असा अंदाज येतो की ती होम डिलिव्हरी असावी आणि कोणीतरी दुष्कर्म करण्याच्या उद्देशानं, स्त्री भ्रूण हत्या करण्याच्या उद्देशाने ते इथे आणून टाकलंय आणि स्वतःचं पाप लपवण्यासाठी त्यांनी इथे आमच्या कॅज्युअल्टीच्या समोर आणून टाकलेलं आहे। अकोला से सी न्यूज़ संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवली ने 12 मार्च 2025 को अपने 50 साल पूरे होने पर स्वर्ण जयंती डोंबिवली पूर्व के जिमखाना में सांस्कृतिक कार्यक्रम साथ में मनाया गया और प्लेनेटेड एंड एनिमल वेलफेयर सोसाइटी के NGO को एक एम्बुलेंस वितरण किया गया। इस कार्यक्रम के अवसर पर IIW अध्यक्ष ममता गुप्ता, एसोसिएशन अध्यक्ष सुनीता जैन और जिला अध्यक्ष प्रेरणा रायचूर के साथ अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। इस कार्यक्रम में IIW डोंबिवली के अध्यक्ष कला गणेश, सचिव अंजलि जोगेलकर और PDP संध्या भट्टपूर्व अध्यक्ष साधना सालवी और सभी सभासद उपस्थित थे। सभी 50 अध्यक्षों का सत्कार किया गया। तर आता इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवलीचे आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत। तर त्या संदर्भात म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी हा ॲम्ब्युलन्स फॉर ॲनिमल्ससाठी म्हणजे पशुपक्षींसाठी म्हणून दिलेला आहे, पॉज ह्या NGO साठी। तर त्यांचा हा वेगळा उपक्रम आहे, पहिल्यांदा आमच्या इनर व्हील डिस्ट्रिक्ट 314 मध्ये राबवला जात आहे। सो हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू प्रेसिडेंट कला गणेश अँड ऑल द सगळ्या इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवलीच्या मेंबर्सना खूप खूप शुभेच्छा। खूप आगळा वेगळा असा उपक्रम आहे तो अँड वी आर रिअली व्हेरी हॅपी टू दॅट। थोडा एन्व्हायरमेंटमध्ये पशुपक्ष्यांचा पण एक मोठा पार्ट असतो आणि त्यांचं इथे या निसर्गामध्ये खूप इम्पॉर्टंट स्थान आहे। तर त्याच्यासाठी त्यांच्या प्रोटेक्शन आणि त्यांच्या ह्याच्यासाठी हा ॲम्ब्युलन्स दिलेला आहे
पॉज संस्थेला दिलेला आहे. सो हार्टिएस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन्स. मेरा नाम ममता गुप्ता है, मैं इंटरनेशनल इनर व्हील प्रेसिडेंट। ये जो हमारा इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन है, ये 100 साल कंप्लीट किए हैं उन्होंने, और जो आज हम यहाँ पर है, ये जो क्लब है इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवली वैली, इन्होंने 50 साल कंप्लीट किए हैं और हम लास्ट 100 सालों से ये अपने कम्युनिटी के लिए काम करते हैं। और आज इन्होंने इस गोल्डन जुबली के उपलक्ष्य में ये जो एम्बुलेंस डोनेट किया है, हम लोग लेडीज़ है, ये वर्ल्ड की सबसे लार्जेस्ट विमेंस ऑर्गेनाइजेशन है और आप जानते हो विमेन बहुत कंपैशनेट होते हैं, बहुत काइंड हार्टेड होते हैं। तो हम ना ओनली अपने लोगों के लिए, हम अपने सारे प्लेनेट का ध्यान रखते हैं और आज ये स्पेशली हमने ये पशु पक्षियों के लिए ये एम्बुलेंस डोनेट किया है। और ये किया है जो इनर व्हील क्लब डोंबिवली के क्लब के प्रेसिडेंट कला है, इनको बहुत बहुत हार्टिएस्ट कॉन्ग्रेचुलेशन पूरे क्लब मेंबर्स को, जो कि 50 सालों से हमारे सोसाइटी कम्युनिटी की सेवा कर रही हैं। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के आदेश पर 100 दिनों के लिए नियोजित 7 सूत्रीय अभियान में से एक उपक्रम के अनुसार शहर के पुलिस कमिश्नर और उनके सहकारी अपने अपने इलाकों में जाकर खुद नागरिक इसे वार्तालाप करेंगे और नागरिकों की परेशानियां और अगर कुछ सुझाव आदि हैं तो वो जानकर उनका निपटारा करेंगे। इस उपक्रम का नाम होगा पुलिस उपयुक्त आपल्यादारी और इसी उपक्रम के तहत नासिक शहर के पुलिस कमिश्नर संदीप कार्णिक ने शहर के सौभाग्यनगर नासिक रोड के इलाके में जाकर वहां के नागरिक व सीधा संवाद प्रस्थापित करते हुए नागरिकों में पुलिस के प्रति सम्मान और पुलिस का उनके प्रति समर्पण भाव की बात दोहराई। कल 12 मार्च को दोपहर 11 बजे से इस अभियान की शुरुआत हो गई है और प्रारंभिक मुलाकातों में पुलिस और जनता में काफ़ी अच्छा सहयोग और एकजुट रहने वाली भावना का आगाज भी हो गया है। आशा करते हैं कि मुख्यमंत्री के निर्देश और नासिक शहर आयुक्त के इस पहल से इलाके में शांति और सद्भावपूर्ण वातावरण का एक नया दौर शुरू होगा। मी सुवर्णा बर्डे, मी सौभाग्यनगर येथील रहिवासी आहे। आज आमच्याकडे माननीय आयुक्त साहेब श्री कर्णिक साहेब आले होते। त्यांनी आमच्या समस्या अत्यंत चांगल्या पद्धतीने ऐकून घेतल्या आणि ते समस्यांचं निराकरण करणार आहेत असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। आमच्या इथे जे 2 गार्डन आहेत तिथे जास्त आम्हाला समस्या आहे। तिथे तरुण मुलं आणि मुली येऊन बसतात, त्यानंतर रात्रीच्या वेळेला मद्यपींचा वावर असतो। या ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्या आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत। सरांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्याचे इथे आश्वासन दिलेलं आहे, त्याबद्दल पोलीस डिपार्टमेंटचा धन्यवाद। नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत सौभाग्यनगरच्या या सुंदर परिसरात आज सीपी आपल्यादारी या उपक्रमाखाली भेट दिलेली आहे आणि सर्व नागरिकांची चर्चा केलेली आहे। त्यांची मतं आणि त्यांचे जे काही इश्यूज आहेत ते समजून घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही आमची लिस्ट बनवलेली आहे आणि पोलीस विभाग त्याच्यामध्ये पाठपुरावा करून सर्व नागरिकांचे जे इश्यूज त्यांनी मांडलेले त्याचं समाधान होईल आणि त्यांचं प्रॉपरली ॲक्शन होईल त्याच्यावर, याची आम्ही काळजी घेऊ। नासिक से सी न्यूज़ संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।